ओम श्री गणेशाय नमः. ओम गोपाल कृष्णाय नमः. तिकडे सर्पसत्र झाले समाप्त, इकडे दिवस भरले नेमस्त. मग प्रकृती अंड होनी उदित, प्रसूत झाली पद्मिनी. असो वटवृक्ष पोखरात, अंड राहिले दिवस बहुता. अविरोत्र नारायण त्यात, ईश्वर सत्ये संचरला. दिवसे दिवस अंडात, वाढी लागले शे जीववंत. देह होता सामर्थ्यवंत, भग्न झाले अंड ते. मग त्या तळवट पोखरात, बाळ रोदन करी अत्यंत. निढळवाने त्या ते रक्षणा ते नशेची. जैशी जळातील जळमासोळी, उड्डाण घेता पडे वेगळी. मग त्या अत्यंत चित्ती तळमळी. तैसे झाले बाळका, अट्टहासे कृदशे रुदन. तै पातला शुची ब्राह्मण, गौड जाती अथर्वण. वेदभूषणी मिरवतसे, कोशधर्म तयाचे नाम. आचारशील विद्यावान, सा शास्त्री पारंगत पूर्ण. चतुर्विध जाणता तो, पर सूर्य तो सर्वज्ञ ज्ञानमूर्ती. परी दरिद्री प्रारब्ध गती, तेने करुणे संसार रक्षिते. परमचित्ती विठला, विठला परी पत्रावळे कारण. पाता झाला वटस्थान, पत्रे तोडावे मनी चुण. तया निकटी पातला, निकट येता तया तरू तळवटी. बाळ रडे ते कर्णपुटी, ऐकुनी चौकडे फिरती दृष्टी. तो काही दिसेना, मनात होय साशंकित. म्हणे बाळ रुदन कोठे होत, स्वर्गीचे सुरवर त्या ते पाहत. बोलते झाले तया ते, म्हणती कोश धर्मा सुशळा एक. वट तरुत आहे बाळक, तरी त्या मांदुसा तो पायक. दृष्टीगोचर नवेशी, तरी त्या मांदुसा तो पायक. दृष्टीगोचर नवेशी, तरी प्रज्ञावंता एक वचन. तू ते मांदुस काढून, आपुल्या गृहाशी ते नेऊन. संगोपन करे त्याची, तव घरी ताते बाळक. सुदैव दशेचा उगवेल अर्क, मग दरिद्रता सकळिक. जाईल नासुनी महाराजा, जैसे परिसंग संगे करुण. लोह जाते होय सुवर्ण, मग षडगुणैश्वर्य तया कारण. दृष्टी पडेना काळिमा, तेवी तो बाळ गृही नेता. सकळ हरेल व्यथा दरिद्रता, बाळ नवे प्रत्यक्ष सविता. आविर्होत्र नारायण तो, आयसे बोलो निसाचोकार. सुरवरी पाठविला एक शर, तेने तरू तो महीवर. खंडुनिया पडेला, तरु खंड होता त्वरित. तो कोश धर्म बाळ देखत, बालार्क किरणे तेज अद्भुत. नक्षत्रपती ते लाजविता, बाळ तेजस्वी मनोहर. अंबरी पाते झाले सुरवर, मग सकळी घेऊन कुसुम भार. वर्षाव करीते भावार्थे, वर्षाव करती भावार्थे. देखताची पाद पद्मा, सकळी जोडोनी करयुग्मा. नमो नियायोग.
सद्मा कोश धर्मा बोलती ते, म्हणती महाराजा सभाग्यवंत. तू एक आहेशी भूमंडळात, वटसिद्ध नागेशनाथ. तू ते प्राप्त झालासे, तरी हा पद्मिनी नागिनी पोटी. आरक्षिला गेला तरुच्या तळवटी, आणि सिद्धता पाहुणी त्या नागवटी. नाथ मिरवेल योग्यांचा, आयशी करणी झाली तेथ. म्हणून नाम वटसिद्ध नागनाथ. तरी तुम्ही आता महितेची नाव पाचारा. ऐशी ऐकोणी कोश धर्मे, बाळ उचलेले अति प्रेमे. परमानंदे आपले धाम, शेवोनी कांते प्रती बोलतसे. तवती कांता सुरा देवी, परमप्राज्ञिक सुशील मही. धैर्य औंदर्य सत्व पदवी, लोक माझी दावितसे. बाळ सत्यवतीने देखता, म्हणे मजकडे ध्या लावण्यवंता. तव ते दृष्टिगोचर करिता, बाळारका समदिसतसे. मग हासोनी बोले कोश धर्मा. म्हणे महाराजा नरेंद्रोत्तमा, बाळ कोणते उगमानिले ते मज सांगा. मज वाटते की बाळ नव्हे, सानरूपी यमपिता झाला आहे. की ईश्वरे सृष्टी पाहे, दुजा चंद्र निर्मिला की विद्युलता सकळ लाजिरवाण. मेघा परती लपवी स्वरूप आनन, म्हणून ईश्वरे तेज हरुण. तुम्हा हाती दिदले, की नक्षत्रांचा पार मेळा. नावडेश्वरा पृथक पाळा, म्हणून समुचे करुण गोळा. तुम्हाला घे उपिले, ऐशे म्हणून स्नेह भरित. बाळ उचलून हृदय लावित, मग कोश धर्मे सकळ वृत्तांत. निवेदिला कांते ते, सुरादेवी ते सकळ कथन. सुरवर वाक्याशी ऐकून, परम पावोनी समाधान. पालका घालो निहालवित, हृदय कवटाळिता बाळ. पयाने दाटले कुच मंडळ, पानावणे बाळमुख कमळ. पयोधराग्री प्रेरितसे, मग ते बाळ घोटीत क्षीर. जठराग्नीचा दाहक उभार, शांत होणे शांती पर. बाळ मिरवे देहस्थ, मार्जन म्हणून पालखात. नाम ठेविले वटसिद्ध नागनाथ, ओव्या मंगले गातशे. मग दिवसे दिवस रहणी घण, सिंचन करी मोह संजीवन. सुरादेवीचे पंचप्राण, निजांकुरी लवलवती. मग ती पल्लवाकार, फळदावी भक्तिपर. तरी तीक्ष्ण कटुव्यवहार, स्वप्न माझी दिसेना. जैसे तमारीचे गावी, नांदो नय शके तमाची पदवी. की कामधेनूचे का शिठाई, क्षुधा नळे पिढी जेना. देवी सुरादेवीचे अंतःकरण, कदा न दर्शवी भिन्न दर्शन. परम मोहे गेली वेष्टोण, पाषाण जेवी शेवाळे. असो ऐशे सुखसित, बाळश लोटले दिवस बहुता. सप्त वर्षी कोशसुत, मौजी बंधना मिरवला. या उपरांत कैके दिवशी, सोडून या क्षेत्र काशी. नागनाथ सज खेळावयाशी, भागीरथी ते पातला.
टळटळीत भरले 2 प्रहर काशी विश्वेश्वराचे समोर बाळ क्रीडतसे मनोहर अर्क जेवी दुसरा तो तेची समय अकस्मात झाला त्रिसुतयताची दृष्ट्यतासित बाळावरी गेली शे तो बाळ तेजस्वी अर्कनिती खेळता हे स्वस्थ गती बहु मुले बैसवून पंक्ती लटकेचे अन्न वाटितसे मुले गड्या गड्या म्हणून घालो म्हणती शेवून अन्न आता पुढे वाढणे वाढू नको आम्हाशी परी तो तयाशी आग्रह करीत घ्या घ्या म्हणून वाचे वदत न घे त्याशी विनंती करीत रसाळवाणी करून या ते पाहून अनुसया सुत पाहून मनी हास्य करीत चित्ती म्हणे लटक्यांना ती मुले घालो म्हणताती तरी आता आपण संचरून मुलाला घ्यावे अन्न मग प्रत्यक्ष बाळ तनू धरून तया माझी संचरला बाळांगणे उभा राहो म्हणे अतिताला तुम्हा कारणे अन्न मागतो दर कारणे तृप्त त्या ते करावे तो ती मुले तीव्रपणे पाठी लागती वसवून म्हणत्या मुचे मंडळात कोणाला शे आता खेळावया कोणी दाटुनी पुढे येती कोणी शेला उगारिती कोणी पाशान घेते हाती जातो शिकी मारू तुझा ऐशी मुले दाविती चिन्ह ते श्रीनागना ते पाहोन सकळ मुलांची इच्छा पाहोन वरिता झाला स्वहस्ते म्हणे गडे हो ऐका वचन आपण बैसलो शेवू अन्न त्यात तिथं आला जाण त्याशी दौडू नये की पापुले घरी सांगे पिता विनमुख कोणी न व्हावा तिता तैसाचे आपण भिक्षुक मागता आला हे समयाशी काढून अंगावरील चिर अंग पुस्तसे आपुले करी गंध लावे भाळावरी शुष्क पूजा करीतसे तरी अतिताचे करुणे पूजन पोटवरी घालावे अन्न प्रत्यक्षनाथ करी धरून बाळे अंगणी बैसविला लटकेची कल्पनेचे करुणी जीवन तया तिता घालिता स्नान हस्तपादावरी फिरवून करती क्षालन अंगाचे लटके मनाचे करुणे सुमन हार गुंपिला कल्पने करुण तो अतिताचे गळा घालून लटका धूप दाविती भावपूर्वक लावून नयन ऐक्य करते पंचप्राण परी सहज दृष्टी ते ज्ञानपण आरती करती अतिताची मग लटकेची पात्र पुढे ठेवून कल्पनी लटके आणून वाढित्यान्न मग उभयस्त जोडून प्रार्थना करते अतिताची नम्र वाचा रसाळ वचन म्हणते स्वामी सेवा अन्न वारंवार नमस्कार करून अनेक वाढो म्हणता ते ऐशे आदराचे चांगुलपण पाहुन यात्रे नंदन चित्ती म्हणे प्रज्ञावान बाळ सुशिळ आहे हा उदार बुद्धी तृप्ती करुण वर्तता हे दातृत्वपणे हे तो पूर्वीचे योग दृष्टिकोन योग्या वाचुनी घडेना सुशब्दाने विवेक शांती विचरे जयाचे देहाप्रती तरी पूर्वीचा योग भ्रष्टगती योग्या वाचुनी घडेना स्नानाने हरणी स्थिती याचकार्तवान बहुतय युक्ती
तरी पूर्वीची योग श्रेष्ठ गती योग्या वाचुनी घडेना. उदार बुद्धी धार्मिक स्थिती विचार रसाळ सर्वा प्रती. दुःख न देणे पराप्रती हे योग्या वाचुनी घडेना. ऐशे चित्ती अवगमन शोधितयाचा पूर्वजन्म. तो अविरोत्र नारायण निजमानसी भासला. मग का कृपा सिद्धी करुणी युक्ती. देता झाला तयाचे हाती जे जे वदे वाणी निसृती. ते ते पदार्थ मिरवावे मग परम होणे हर्षयुक्त. म्हणते हा एक उदेला महिनाथ समीप बोलाओ नित्याते. हस्तधरी तयाचा उपरी करणे सांगे मात. भोजन घाली सकळ मुलाते परीतून शेवी सिद्धी अन्नाते. कदा काळे बाळकारे नाताग्रहे त्या वाढेत. तरी ते पात्र मिरव्याती अद्भुत. ज्या पदार्थाचे नाम वदत तो पदार्थ मिरवे पात्रावरी. मग ती बाळे अज्ञानपणे साचुकारे करते भोजन. आयसे लोटले बहुत दिन नित्य खेळ खेळताती. स्वनाम सांगून यात्रे नंदन चालता झाला पुसोनी नाम. एरीकडे पंक्ती बैसवून भोजन खेळी खेळती. आपुलाले गृही जाऊन शेविती काय किंचित अन्न. ते चाटीबोटी करुण अन्न नाशती विकृती ते. येते तेष्टच्या समान सर्व पदार्थ षड्रसान्न. मग ते गृहीचे कदन्न तुच्छपणे वाटले त्या. जे ब्रह्मरूप रसात घाले आप पर सकळ विसरले. ते माया द्वैत कांजीशी बैसले. लाळ घोटीत शेवावया की हटकत तगट गट जळावाशी. नवरत्न कोंदणे त्या भूषणाशी. ते काय करुणे काच मण्याशी. स्पर्शित होतील चित्तांता. की सुरंगरंगे धाम मंचकी कुसुमगंधा गरो सेविता थोरकी. तो त्यजुने दुर्गंध लोकी गल्ली माझी पडेल की. तन्याये मुले सकळ शेविती षड्रासांना ते अमळ. तया गृहीचे कदन्न केवळ मिष्ट काही लागेना. मग ते तया चितात मात गृही मुलाशी पुस्ती यथार्थ. ते वदती प्रांजळवंत षड्रस खेळ अन्नाचा. म्हणती तुम्ही दरिद्रीपणे शेविता कदन्न कांजी पाणी. आम्ही नित्य सुर नदीवरी जाऊनी षड्रसान्न शेवितो. तव ते असत्य मानुनी चित्ती. गुप्त वेश धरुणी पाहती. सरिता तिरी बैसवणी पंक्ती नागनाथ वाढीतशी. मग ती चर्चा सर्वागृही प्रकट झाली सर्व देही. मग कोश धर्माशी सर्व ही सुचविती अर्थाते. म्हणती विप्रात वनंदन स्वर्ग सरिते नित्य जाऊन. अपार पंक्ती बैसवून षड्रसान्न वाढीतसे. आम्ही प्रत्यक्ष पाहुणी दृष्टी बोलतो तुते वागवटी. पात्रे विना उभय कर पुटी. इच्छान वाढीतसे.
नेनो कैश करीतो गती उगला हात ठेवितो क्षिती पदार्थ विवरणा वाचे प्रती होता पदार्थ मिरवत ऐशे ऐकोनी कोश धर्म आठवी केले सुरवरांचे वचन की पुढे पाहून सिद्ध कर्म सिद्ध नामे मिरवेल हा ऐशी खुण जाणो निचित्ती म्हणे आश्चर्य दावी लोका प्रती ऐशे कोणा सह्याक्षिते घडून येत नसे की धिक्कार करुणे म्हणे तयाचा बाळ विचारी असत्य वाचा एके दिवशी हस्त सुताचा धरुणे बैसवे अंकासनी घेऊन या मुख चुंबन आणि कुरवाळी असते वदन म्हणे बारे मुला कारणे भोजन घालिशी कैसे तू ऐशे पुस्ता कोढे करुण तोही दाटला स्नेह करुण ताताशी म्हणे भोजन तैसाच घालतो आता मी अंकेहून तत्काळ उठून क्षिती हस्त ठेवी पात्र म्हणून तव ते प्रत्यक्ष पात्री दिशे अन्न कोश धर्म पाहतसे उपरी बहुधा प्रत्यक्षपणी तव ते पदार्थ दिसते नयनी खाद्य उपजली हे पाहोनी म्हणे आश्चर्य मानिले मग मान तुकावणे कोश धर्म म्हणे बाळा होते कैसे कर्म प्रसन्न झाले त्याचे नाम मजला गे सांगावे यावरी म्हणे ताता ऐक आमुच्या खेळाले बालक तेने सांगितले कौतुक ते तुझ प्रतिमा सांगतो तेने माझा हस्त धरून उगाचे कान पुंकवून मवळे हस्त ठेवून वाढावया लाविले परी ते पोरा मुचे मेळी सहजरित्या आले खेळी परी त्या पोरी करो निरळी वारिले म्या सकळाते उपरी मी त्या मुला कारणे तो शेविले मोठ्या गौरवाने जैसे तुम्हा तिता कारणे गौरवी तसा महाराजा लटक मटक स्नान भोजन सारुणी तयांचे पूजले चरण नमस्कारुणे ते देखोन बोलविला महाराजा ऐशा कोणी कोश धर्म आल्या तिता धरोनी नेम बाळा हाती अतीत पूजा करोण तुष्ट चित्ते बोलवी ऐसा पाहोनी विप्रनेम परम संतोषला दत्तात्रेय नाम चित्ती म्हणे मार्ग सुगम बाळाला गेला दला तेने करुणे सकळ क्षेत्रात कीर्ती वाढले असंभावित महासिद्ध नारायणनाथ किती कान्ये आराधिला मग शतानुशत सहस्र पंक्ती षड्रसान्ये शेवोनी जाती बहुतांची कार्ये होती कनकधन वसना पावती ते मग जिकडे तिकडे नागेश सिद्धी कीर्ती वानिती जन प्रसिद्धी पंच विषया संतशोन सिद्ध इच्छले कामा फळितसे की अंगी आले शानपण देहाचे गेले अज्ञानपण की एके दिवशी ब्रह्मनंदन ताता जवळी बैसला ताताशी म्हणे महाराज मम हाते पुरी जगाचे चोज तरी कवणे अर्थी जगाचे काज कवणे अर्थे फळतसे दत्तात्रेय नामे बाळवेश बाळपणी भेटला मास तरी कोण महापुरुष प्रतापी बळे आगळा तात म्हणे तो दत्तात्रेय मुनी त्रय देवांचा अवतार भुवनी सुफळ प्रारब्धे गेला भेटोनी तुझला गे पाडसा नागेश म्हणे आता परतोण कैसा भेटेल त्रिनंदन हे सांगे मजला गुण निवेदन करी महाराजा या उपरे बोले कोश धर्म बाळा तयाचे भेटी दुर्गम तो एके ठाई नशे नेम अनेक क्षेत्री हिंडतसे
कोल्हापूर पांचाळेश्वर काशी क्षेत्र मातापुर ऐशी इंडतानेक क्षेत्रे कोठे पाशी पाडसा तरी प्रारब्ध योगे करुणी भेट तसे दत्तात्रेय मुनी यत्न केला भेटी लागुनी आतुडे ना बाळका आज ऐसा कल्पतरो चिंतामणी निधी परीस लावण्य खाणी बारे नातुडे यत्ने करोनी अवचटपणे मिळती तेची रीती यात्री नंदन प्राप्त नवे यत्ने करुण ऐसे सांगुनी कोश धर्म बाहेर गेला कार्याशी एरीकडे नागनाथ हृदय आपुले विचारित की ऐसा रवी सनातवंत निद दृष्टीने पहावा परी पांचाळेश्वरी मातापुरी जाऊन शोधावे कोल्हापुरी जेथे जेथे वास धरित्रे तेथे तेथे शोधावे मग पुसोन मातेशी निघता झाला मुनी शोधाशी मातापुरादी पांचाळेश्वराशी पाहू पातला कोल्हापुरी क्षेत्र कोल्हापुरी संचरोण पुस्ता होय जनाकारणे केथे तो अत्रिनंदन कोणे ठाई राहतसे आतै ऐशी ऐकोनी लोक हासती वेड लागले तुते म्हणती अवधूते तसे क्षेत्राप्रती तो कोणा प्रकट नवे रे कोण्या स्वरूपी ते ऊन जाता हे भिक्षा मागोनी ऐसे जनाचे बोल ऐकोनी प्रत्यक्ष त्या देतसे म्हणे ते भिक्षे कारणे आयता आहे अत्री नंदन तरी अन्न क्षेत्री भिक्षा मागणे तया घडत नाही की हे रमणती त्याशी भिक्षा मागावी कोल्हापुराशी या व्यतिरिक्त अन्न क्षेत्राशी अन्न न सेवी मागोनी अन्य क्षेत्री तया अन्न चित्तीन वाटे सुडाळपण या समकैसे ग्रामान पुण्यक्षेत्र हे असे ऐशे क्षेत्र पुण्य वापावण जरी या गावी न मिळे अन्न तरी उपवास करे यात्रे नंदन परे अन्न क्षेत्री शेविना आरे या गावीचे शाक पात्र मानित आहे परम पवित्र परे अन्य गावीचे पक्वान स्वतंत्र विठाळा परी मानितसे जैसे एक पत्नी नरा आकृप असेल जरी दारा तरी तीच भोगी विचारा लावण्य लतिका कळीना की विप्र करीचे कदन्न सोडून शूद्राचे षड्रसन्न शेविल काय प्रसिद्ध ब्राह्मण म्हणे देवता नवरीचा आतेवी दत्तक्षेत्र हे सोडून कदा न पाहे अन्य ग्राम ऐसे त्यजनाचे बोला ऐकून विचार करे मगनाथ चित्ती म्हणे करुणी पाकाग्नी ग्रामात पेटून द्यावा अग्नी सकळ क्षेत्रा भोजन घालोनी पाठवावे गृही गृही मग तो स्वामी ता भिक्षेशी कोठूनी अन्न वाढते त्याशी मग सहजी स्वकीर्तीशी आपणापाशी येईल की येईल परिसिद्धान्न घेणार नाही भिक्षे लागुण हिची ओळखी जाणून खुण पाय वंदावे तयाचे अनेक माझे विचारून नाम गेला हे योग द्रुम तरी तोही भेटेल कृपे करोन नामाभिधान ऐकोनी आणि मजे गेला सांगोनी जाण की शेवू नको सिद्धान्न आणि गाते घाली भोजन तुष्ट करे क्षुधार्थी ऐशी सांगुनी गेला मात तो शेव विनारणाये सिद्ध अण्णाते ऐसा उपाय जुनी चित्तांत लक्ष्मी देवळी संचरला
भेटून पुजाऱ्याशी ओरी करावयाशी मागून घेता ती प्रीतीशी बंदोबस्ती नेटकी परी तू पुजारी भक्तिवान अतीत अतीत पूजा करीन नित्य पंक्तीशी घेऊन भोजना ते सारे तसे ऐशे लोटता काही दिवस पाचारुने पुजाऱ्यास म्हणे माझे आहे मनास ग्राम भोजन घालावे आ परी तुम्ही साय हो निमाते आ खटपटीस सारावे कृत्य तव तो हसून बोले त्याते फार बरे आहे जी आम्ही खटपट करू सगळं परी तुम्हा पाशी कोठे अन्न आवगेची कैसे ग्राम भोजन आ सबळ सामर्थ्य असावे आ नाथ म्हणे ऐका वचन सर्व सामग्री ठेवली करोन परे खटपटीची आगवण करा कार्य सिद्ध हे मग तो अवश्य म्हणून त्याते बोले आमचे काय जाते पुण्यासाठी धर्मकृत्य घडवून येते आम्हासी ऐशे बोलून नाथा ते पुजारी गेला स्वकार्याते हेरीकडे ओरीत काय करे महाराजा कोरड्या अन्नाचे घेऊन नाम क्षितीशी ठेवी कर पद्म तो धान्य राशी व पर्वता समान तया ठाई बैसल्या ऐशा परी अपार राशी निर्मिता झाला स्वकरेशी घृत स्नेहादी साठवणीशी ओरे माझी विराजवीत आ मग येऊन पुजाऱ्याचे सदनी आणला करे कवळोनी ओरे माझी शीघ्र गतीने ओनी सिद्धाश्रम दाविला यावरे आता पुढे कथन अन्न छत्री इच्छे समान श्री नागेंद्र सिद्ध करोण भेट घेईल दत्ताची तरी ती कथा सुधाकर पुढे सेवा सवनाद्वारे दुंडी सुतमालो सुरस हरे कृपे सांगेल की स्वस्ती श्री ग्रंथ भक्ती कथा सार समंत गोरक्ष काव्य किमियागार सदा परिसोत भाविक चतुर षट त्रिशंतीत अध्याय गोडा श्रीकृष्णार्पणमस्तु शुभम भवतु पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय।